पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 8 मधील इंद्रायणीनगर परिसरातील क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल आणि क्रीडा मैदानांवरील अतिक्रमणाचा मुद्दा गाजला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तुषार सहाने यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले। क्रीडा संकुलाभोवती वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे भविष्यात मुलांना आणि खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानच उरणार नाही अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। तसेच महानगरपालिकेने तातडीने अतिक्रमण हटवून क्रीडा संकुल आणि मैदानांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। जी जागा आहे आमच्या सेक्टर 1 मध्ये एक बॅडमिंटन हॉल आहे, तो कमी 10 ते 15 वर्ष बंद आहे। ती जागा आपल्या महानगरपालिकेची, पण आता तिथं अनधिकृत बांधकामं झाली आणि ते ताबे बाकीच्या लोकांनी घेतले, तर याच्यावरती आपला कंट्रोल नाही। याच्यावरती पण एक लक्ष दिलं पाहिजे आणि याची जबाबदारी कोणाची ती पण आम्हाला कळवावी, कारण असे जर आपले जर क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध जर असे जर ताबे मारत गेले भविष्यात तर आपल्याला मुलांना खेळायला ग्राउंड उपलब्ध राहणार नाही। तर याच्यावरती कारण अतिक्रमण हे खूप मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे, त्याच्यातलं आमचं स्पेसिफिक प्रभाग क्रमांक 8, तर तेवढं लक्ष द्यावं।